फ्रेंड्स, मी वर्षा. आज आपण मस्त एकदम नवीन रेसिपी पाहणार बरं का. एकदम नवीन आहे, तुम्हाला हे शोधताना पण तुम्हाला युट्यूबवर इंस्टाग्रामवर हे भेटणार नाही. तर व्हिडिओ पूर्ण बघा. खूप छान अशी उपासाची एकदम नवीन रेसिपी घेऊन आली आहे मी. आणि याला तुम्ही उपासाचे कटलेट पण खाऊ शकता. हे बघा, कुरकुरीत झाले आहेत एकदम मस्त. खायला पण हे टेस्टी लागतात. हे बघा, मस्त आणखी एक करून दाखवतो तुम्हाला. एकदम मस्त अशी कुरकुरीत झाली आहे, बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त अशी नरम आहेत. हे बघा, ना यामध्ये साबुदाणा घातला आहे ना भाकर घातली आहे. एकदम मस्त अशी नवीन रेसिपी आहे. आणि हे तुम्ही दहीसोबत या कोणत्याही चटणीसोबत तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता. माझ्याकडे दही आहे, तर दहीच घेतलं मी. चला आता हे कटलेट जे आहे उपासाचे ते कसे बनले ते बघूया. त्यासाठी मी 2 बटाटे घेतले. बटाट्याला उकळून घ्यायचा आहे. 2 बटाटे उकळून घेतले. चालायची साल काढून घेते. आता 2 बटाट्याची साल काढून घेतली. तर चला आता यांना आपण खिचून घेऊया. तर तुम्हाला वाटलं तुम्ही असं मॅश पण करू शकता. पण त्याच्या कुठे गठा राहून जाता. असं खिचून घेतली की एकदम बारीक होऊन जाते. उपासाची भरपूर रेसिपी आहे माझ्या चॅनलवर, तुम्हाला बघायचं असेल बघू शकता. खूप छान छान अशी रेसिपी आहेत. भजी पण आहेत, साबुदाण्याची भजी आहे, भगरीची भजी आहे, वेगवेगळ्या पद्धतीची आहेत. कोणत्याही उपासाला तुम्ही खाऊ शकता. अशा रेसिपी बनवल्या आहेत मी. आता तुम्ही बटाटे खिचून घेतले. आता यामध्ये मी 1 वाटी पेक्षा कमी घेते थोडंसं शेंगदाण्याचं कूट आहे. शेंगदाणे जे आहे ते भाजून घेतलं तुम्ही आणि मग मिक्सरमधून थोडी फिरून घेतली. 1 वाटी मखाण्याचं भाजून घेतले हलकेसे आणि त्याला मिक्सरमधून फिरून घेतलं मी. आणि हे अर्धी वाटी मी राजगिऱ्याचं पीठ घेतलं, हे पण टाकते यामध्ये. 1 छोटा चमच जिरा, हिरव्या मिरच्या घेतल्या कुटून बारीक कट करून घेतल्या. सॉरी, 2 चमच घेतल्या. हे जास्त तिखट मिरच्या, त्याच्याने मी 3च मिरच्या घेतल्या बारीक कट करून. चवीपुरतं मीठ, तुम्ही साधं मीठ खात नसाल तर तुम्ही आपलं उपासाचं मीठ घेऊ शकता. आणि बारीक चिरून कोथिंबीर घेतला, हा पण यामध्ये टाकला. चला आता हे मिक्स करून घेऊया. तर 2 बटाटे आहेत म्हणून त्याच्यानुसार मी हे जेवढं जे मसाले आहेत जसं की राजगिऱ्याचं पीठ आणि मखाण्याचं मिक्सरमधून काढलेले शेंगदाणे कूट, तर 2 बटाट्याच्या हिशोबाने घेतले मी. म्हणजे बटाटे जास्त असले तरी सर्व काही जास्त घेऊन घ्यायचं. आता हे असं पाणी न लावता याचं मळून घेतलं मी. हे बघा, याच्यामध्ये तुम्हाला एकदम तुमचं असं कडक झालं तर थोडंसं असं पाणी लावू शकता तुम्ही. पण जास्त पाण्याचा वापर नाही करायचा. बटाटे आणि सर्व साहित्य व्यवस्थित झालं की काही गरज पडत नाही पाण्याची. आता मी हे 5-10 मिनिटं झाकून ठेवलं. आता 5-10 मिनिटांनंतर मी बघू शकता हे असं थोडं सेट होऊन जाते. आता हाताला तेल लावून घेते मी आणि याचे छोटे गोळे करून घ्यायचे. पहिले गोळे केले की आपल्याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला आकार देऊ शकता. तुम्ही याचा असा त्रिकोण नाही का असा आकार देऊन टाकते म्हणजे छान लागेल. हे बघा, असा आकार द्यायचा आपल्याला. हे बघा, असे सर्व बनवून घेते. आता थोडे चपटे करून घ्यायचे, जास्त फुगेल पण नाही. तसे ते तेला टाकले की फुगून जातात. आता असे सर्व हे पटापट बनवून घेते. आता हे सर्व बघा, हे एवढे झाले आहेत. आता हे मस्त आपण तोडून घेऊया. तर इथं आकार जो आहे तो असा करून घेतात बघा, छान पण दिसत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार द्यायचा. मला असा छान वाटला म्हणून मी असा दिला. आता चला ना तोडून घेऊया. तर तेल गरम करायसाठी ठेवलं आहे. तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये टाकून द्यायचं तळण्यासाठी. हे बघा, छान असा कलर आला. आता एका करून थोडा वेळ होऊ देते, नंतर पलटून घेते. आता छान असा याला कलर आला आहे. मस्त दोन्ही साईडनं आलटून पलटून घ्यायचे. जोपर्यंत मस्त असा कलर येत नाही तोपर्यंत तेलामध्ये होऊ द्यायचे. आणि नंतर हे आपण काढून घेऊया. आता पलटून घेतले मी, थोडा वेळ होऊ देते, नंतर काढून घेते. आणि मस्त छान असा कलर आला. हे बघा, बघू शकता मस्त दिसत पण छान आहे. आता हे आपण काढून घेऊया. आता जास्त नाही होऊ देऊ, नाहीतर त्याचा कलर वेगळाच दिशी. काढून घेते. आता बाहेरचा आवाज पण खूप येतो, तर म्हणून मी याचा आवाज कमी केला. नाही तर टाकली की ताटामध्ये एकदम असा खणखणीचा आवाज येत होता. थोडीशी गॅस जी आहे ती कमी करून घ्यायची. नाहीतर जे अगोदर टाकतो आपण त्याचा कलर लगेच बदलून जाते. हे काढून घेते मी. आता हे सर्व काढून घेतले. बघा किती मस्त दिसत आहे. कलर पण छान आला आणि पटकन तळल्या गेले. खाय उपासाची कटलेट आहे, कशासोबत खायचे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता या कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता. सजावटीसाठी तसं काही याचा एवढा काही फरक पडत नाही. कधी दिसते चांगले ते पण घेतली. सजावटीसाठी मी हा कोथिंबीर टाकते. तर नक्की ही रेसिपी एक वेळा बनवून बघा, खूप छान होते. कोथिंबीर आणि दाणे नाही टाकले दह्यामध्ये तरी चालेल.